आवाज मानदेशाचा। गोंदवले बुद्रुक तालुका माण येथे मंगळवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एका दूध वाहतूक करणाऱ्या पिकअपनं दुचाकी चालकाला जोरदार धडक दिली। या अपघातामध्ये दुचाकी चालक गंभीर जखमी झालाय। सत्यवान पवार राहणार विसापूर जिल्हा सांगली असं गंभीर जखमी झालेल्याचं नाव आहे। याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सत्यवान पवार हे म्हसवड येथील काम आटपून दुचाकीवरून सांगलीकडे परत जात होते। या दरम्यान एका दूध वाहतूक करणाऱ्या पिकअप गाडीनं त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली। अपघात इतका गंभीर होता की धडक बसताच दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या काटेरी झुडपात जाऊन आदळली। यात पवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तसेच त्यांच्या दुचाकीचे मोठं नुकसान झालंय। घटनास्थळी उपस्थित असलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार पवार हे विद्यार्थ्यांचे क्लास घेतात। अपघाताची माहिती मिळताच मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी तात्काळ कार्यकर्त्यांना घटनास्थळी पाठवले, तसेच दहिवडी पोलीस स्टेशनला कळवण्यात आले। थोड्याच वेळात 108 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आणि जखमींना आवश्यक ती मदत करण्यात आली। दहिवडी पोलीसही तातडीने घटनास्थळी पोहोचले। यावेळी पिंगळी खुर्दचे पोलीस पाटील महेश शिंदे पाटील, स्वरूप खान वाडीचे पोलीस पाटील राजेश कदम आणि मनसेचे कार्यकर्ते यांनी जखमीला मदत केली आहे। दरम्यान अपघात करून दूध वाहतूक करणारी पिकअप गाडी घटनास्थळावरून पसार झाली असून पोलिसांकडून तिचा शोध घेतला जातोय। मानसफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।